नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या द विनर्स या प्लॅटफॉर्मवरती आपले हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. साहजिकच बांधवांनो, 2-3 दिवस झाले संपूर्ण महाराष्ट्रातील यूट्यूब चॅनलला शिक्षक भरती होणार, मे आणि जूनमध्ये शिक्षक भरतीचं आयोजन करणार असं परीक्षा परिषदेने बांधवांनो पत्र काढलेलं आहे. तर ही बातमी 100% खरी आहे. शिक्षक होण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. नंबर 1, अनुभवी आणि यशस्वी मार्गदर्शक बांधवांनो आपले असले पाहिजे. नंबर 2, जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार सुंदर असे संदर्भ ग्रंथ म्हणजे तुमच्याकडे पुस्तके असली पाहिजे. आणि नंबर 3 बांधवांनो, की तुमच्यामध्ये ती पोस्ट मिळवण्यासाठी, ते पद मिळवण्यासाठी तुम्ही एकदम बांधवांनो सतर्क असले पाहिजे. तुम्ही चिकाटीने त्याचा पाठलाग केला पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर एकत्र मिळून आल्या तर बांधवांनो होत्याचं नव्हतं होतं. त्याकरता कुठेही बांधवांनो क्लास लावत असताना आवर्जून बांधवांनो त्या संस्थेचा, त्या क्लासचा मागच्या 10 वर्षाचा, 5 वर्षाचा इतिहास लक्षात घेऊन, रिझल्ट लक्षात घेऊनच बांधवांनो काय करायचा, क्लास लावायचा. आणि मी तर तुम्हाला आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या क्लासविषयी माहिती सांगतोय. त्यामुळं आवर्जून लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं खूप मोठं नाव म्हणजे आदरणीय बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांचं द विनर स्टडी सेंटर आहे बांधवांनो. कारण आज नाही बांधवांनो, मागच्या 15 वर्षापासून मी सरांना ओळखतो. 15 वर्षापासून मराठवाड्यात जी आज स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला जो दबदबा आहे का, तो आदरणीय शिंदे सरांनी निर्माण केलेला आहे. 2008ची शिक्षक भरती असेल, 2010ची शिक्षक भरती असेल, 2017ची शिक्षक भरती असेल आणि 2022ची अशा 4 शिक्षक भरती मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि या 4ही शिक्षक भरतीमध्येच नाही तर मागच्या 15 वर्षात अशी कुठली परीक्षा नाही आहे की द विनर स्टडी सेंटरचा विद्यार्थी बांधवांनो त्या परीक्षेमध्ये पहिल्या 10 मध्ये नाही आहे. कुठलीही परीक्षा घ्या, कमीत कमी बांधवांनो सर्वाधिक रिझल्ट जर विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने जर कुठल्या संस्थेचा असेल तर तो शिंदे सरांचा आहे. तुम्हाला तर माहिती आहे, PSI STI असेल तर PSI बनवणारा कारखाना जर कोण असेल तर तो आदरणीय द विनर्स म्हणजे शिंदे सर आहे, असे पूर्वीच्या काळी बातम्या यायच्या बांधवांनो. त्यामुळं तुम्ही आवर्जून क्लास लावत असताना चांगला मार्गदर्शक निवडत जा. कारण संत कबीराने खूप छान एक दोहा म्हटलेला आहे पहा, संगत करो बडो की तो बढ़त बढ़त जाए और संगत करो घटो की तो घटत घटत जाए. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल ना, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. आणि हे खूप मोठं नाव आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात किंवा स्पर्धा परीक्षा अत्यंत ज्यांनी सोपी करून ठेवलेली आहे. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा एक बांधवांनो 2020ला सगळ्यात अगोदर मराठवाड्यामध्ये शिंदे सरांनी सुरू केलेली आहे, सगळ्यात अगोदर. त्यामुळे कुठलीही गोष्ट नाविन्यपूर्ण जर चांगली करायची झाली तर ती आदरणीय शिंदे सरांनी केलेली आहे. यूट्यूबवर सुद्धा मराठी इंग्रजीचे व्हिडिओ 2000 कुणाचं आम्ही तर इमॅजिन सुद्धा करू शकत नव्हतं. ज्यावेळेस क्लासमध्ये शूटिंग चालायची तर 2000 बांधवांनो 12-13 मध्ये बांधवांनो सरांनी काय केलं होतं, शूटिंग केले होते व्हिडिओ. म्हणजे कुणाला असं वाटलं का 2024मध्ये त्याच्याशिवाय पर्याय नसेल किंवा 20मध्ये कोविडच्या काळात त्याला पर्याय नसेल, इतका दूरदृष्टीचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे आवर्जून तुम्हाला शिक्षक भरतीला जर जॉईन व्हायचं असेल तर पहिला पर्याय बांधवांनो आवर्जून तुम्ही द विनर स्टडी सेंटरला द्या. आता तुम्ही म्हणता सर द विनर्सलाच का, तर सर्वाधिक मार्काचा जो विषय आहे तुम्हाला ज्याची भीती वाटते त्याला आपण बुद्धिमत्ता रिझनिंग असं म्हणतो. सुमित काकडे सर शिकवतात खूप छान पद्धतीने. 2022ला सरांनी खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे. हजारो विद्यार्थ्यांना या गणितामध्ये बुद्धिमत्तेमध्ये यश आलेलं आहे. दुसरा एक आणखीन अवघड जाणारा विषय तो म्हणजे मॅथ. शरद सर शिकवतात आणि गेले 10 वर्षापासून ते IBPSला शिकवतात. तुम्हाला असं बाऊ आहे पहा बांधवांनो, कशाचा, IBPS पॅटर्न. तर IBPS पॅटर्नमध्ये नक्कीच गणित बुद्धिमत्तेची जी काही विचारण्याची पद्धत वेगळी आहे, परंतु आपल्याकडे लय अफलातून दोन्ही शिक्षक आहे. तर त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही टीम मुळात कुणाची, शिंदे सरांची आहे. बऱ्याच जणांना GK मध्ये टेन्शन येतं की खूप मोठा विषय आहे, खूप सारे घटक असतात, मग
नेमके आम्हाला जे काही 20-25 मार्क पडणार आहेत ती कशी तयारी करायची, तर ती अमोल अंतरकर सर छान पद्धतीने करून घेतील. विज्ञानचे सुद्धा काही घटक असतात, चालू घडामोडीचे सुद्धा घटक असतात. आपले चांदोरीकर सर खूप छान पद्धतीने तुम्हाला विज्ञान शिकवतील. आणि राहिला विषय अभियोग्यतेचा म्हणजेच बांधवनो तुमच्या मानसशास्त्राचा, तर तुम्ही मला चांगलं ओळखताच. तर त्यामुळं चिंता करू नका. फक्त टार्गेट तुम्ही 150+ मार्कांचं ठेवा. आपल्याकडचे जे मागचे विद्यार्थी आहे, आता मला डोळ्यासमोर त्यांची नावं येते की ज्यावेळेस नवीन ॲडमिशन होते, खूप फोन करून प्रश्न विचारायचे, सर याला काय होईल, त्याच्यात कसं मार्क करू, हा विषय मला अवघड जातो, मग कशाला वेटेज देऊ, काय करू. तर कृष्ण नावाचा विद्यार्थी होता, 152 मार्क होते त्याला. त्यानंतर सतीश नावाचा विद्यार्थी होते आमचे नांदेडचे, त्यांना सुद्धा बांधून 135 मार्क पडले. म्हणजे अवघ्या ज्यांना अशी भीती होती की आपण लागू का नाही जिल्हा परिषदला, परंतु बांधवांनो त्यांनी चांगल्या पद्धतीने फॉलोअप घेतला, आमच्या चांगल्या संपर्कात राहिले. 135-140 पेक्षा जास्त मार्क विद्यार्थ्यांना पडाले. आणि तुम्हाला मी सांगतो मागचा भरतीमध्ये 110 मार्कापर्यंत येऊन थांबली होती भरती. त्यामुळं नाही का, टार्गेट तुम्ही जर मोठं ठेवलं, आणि मी 100% खात्री देतो ह्या टीमसोबत जर तुम्ही यशस्वीरित्या जुळून घेतलं, कारण तुम्ही आमच्या टायमिंगनुसार बांधवणं काय करायचं असतं माहिती का, तुमच्या ज्या शंका असतील किंवा तुमच्या मनातली जी काही भीती असेल ती पहिली जर का दूर तुम्ही करून नाही घेतली, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती जा, ऑनलाईनमध्ये काही फायदे आणि काही तोटे पण आहे. त्यामुळं तुम्हाला काय माहिती का, तुम्ही एखाद्या खड्ड्यात पडल्यानंतर तुम्हाला उचलणारं कोणतरी पाहिजे. ते उचलण्याचं काम आदरणीय शिंदे सरांची टीम करत असते. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही, की आवर्जून या टीमबरोबर जॉईन व्हा. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं फायदा हा, की आम्ही सर्व लेखक आहोत. आम्ही काही असं नाही की याच्या पुस्तकातून घे, त्याच्या पुस्तकातून घे, PPTवर टाक आणि शिकव. आम्ही तब्बल 10-15 वर्षापासून स्वतः लेखक आणि अध्यापनाचं काम करतोय. त्यामुळं तुम्ही लेखकाशी संपर्क साधताय. आदरणीय शिंदे सर असतील, त्यानंतर मी असेल, अमोल सर असतील, हे सगळ्यांचेच बांधून काय आहे, मार्केटला काय आहे, स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं आहे. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, की शिकवत असताना जो काही आपला GR आहे परीक्षा परिषदेचा, जे माहिती पुस्तक आहे त्यानुसारच बांधवनो सर्व नोट्स सगळे पुस्तकं तयार केलेले आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की बाबा नेमका आता खरंच मराठीचा का अभ्यास करू, का इंग्रजीचा करू, GSचा करू, मानसशास्त्र करू, का गणित बुद्धिमत्ता करू. आवर्जून गणित बुद्धिमत्ता आम्ही का खाली लावलंय, की तो बेस आहे. गणित विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जर गणित पक्क झालं तर बांधवनो बुद्धिमत्ता ऑटोमॅटिक जमती. गणित बुद्धिमत्ता जर जमलं बांधवनो, तर वरची विषय तुम्ही एकदा छानशी रिव्हिजन जर दिली, त्याच्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असेल, आणि साहजिकच तुम्ही TET पास असाल तर बऱ्यापैकी 90% तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील. परंतु काही असे मुलं असतात की TET नसतात, डायरेक्ट 9वी-10वीची तयारी करतात, 11वी-12वीची तयारी करतात. मग ह्या मुलांना थोडंसं ह्या सगळ्या विषयाकडे काय करावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. मी आणखी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर 150+ मार्क पडायचे असेल ना, तुम्हाला ह्या सगळ्या विषयाला वेटेज द्यावं लागेल सारखं. त्यामुळे इथं दिलेलं आहे असं, उदाहरणार्थ बुद्धिमत्ता 40% आहे, बुद्धिमत्तेनंतर 20% हे गणिताला आहे, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल इथं 15% हे मानसशास्त्राला दिलेलं आहे, त्याच्यानंतर 10% हे मराठी आणि इंग्रजीला दिलेले आहे, आणि 5% हे बांधून GSला दिलेलं आहे. याच टक्केवारीने तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आपण जर आणखीन रितसर जर बघितलं विषय वाईज कुठल्या विषयाला काय, आता 2017 आणि 2022 जी IBPS ऑनलाईन जी परीक्षा झालेली आहे त्याच्या अनुषंगाने बांधून अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधून हा जवळपास 500 विद्यार्थ्यांची माहिती घेऊन तयार केलेला हा काय आहे या ठिकाणी सारणी किंवा तक्ता तुम्हाला या ठिकाणी दिसेल. मानसशास्त्र जर बघितलं तर 17ला बांधवांनो 30 प्रश्न आलते. आता तुम्ही म्हणता कुठून आणलं, तर बांधवांनो जवळपास 10 दिवस परीक्षा चलती ऑनलाईन. एका दिवशी 3 पेपर असतात, सकाळ दुपार संध्याकाळ. 30 प्रश्नपत्रिका. आज रोजी मार्केटला 29 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे, त्याचं हे बनवलेलं आहे. 22मध्ये प्रश्नपत्रिका बाहेर नव्हती आली IBPSची, परंतु विद्यार्थ्यांशी आम्ही संपर्क केला. दररोज परीक्षा झाली की आम्हाला काम असते, अरे तुला कसा पेपर गेला, किंवा मुलंच लावायचे, सर ह्या विषयाचे हे विचारलं गेलं, त्या विषयाचे आम्ही पण आधी सांगत असतो की परीक्षा देत असताना लक्ष ठेवा, कुठली काठिण्य पातळी, कशा पद्धतीचे प्रश्न होते, काय होते. त्यामुळं आम्ही सतर्क असतो त्या विद्यार्थ्याच्या, आणि जे चांगले विद्यार्थी ते होऊन बिचारे आम्हाला सांगतात माहिती. मराठीमध्ये 21 प्रश्न, 2022ला 17 प्रश्न होते. इंग्रजीमध्ये 12, नंतर 14 क्वेश्चन,
22 मध्ये वाढले क्वेश्चन आपल्याला. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र म्हणजे जी के, सामान्य ज्ञान 15, 22ला वाढले 17 क्वेश्चन झाले. चालू घडामोडीला 7 होते 10 झाले. इकडे गणितामध्ये 35 होते 2017ला, 22ला मात्र 40च 5 क्वेश्चन वाढले. बुद्धिमत्तेला इकडं बांधवांनो 80 होते, तिकडे 77 क्वेश्चन आले. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे काय दिलेलं आहे, नुसतं मार्क सांगितले. तर आम्ही इथपर्यंत तयारी केलेली आहे की बांधवांनो नेमका आता मानसशास्त्र माझा विषय आहे. तर मानसशास्त्रामध्ये जे काही 27 क्वेश्चन बांधवांनो विचारले जाते सरासरी ना ह्या 10 पेपरला 30 प्रश्नपत्रिकेत, तर ते कोणते टॉपिक आहे, कोणते असे क्वेश्चन आहे, तिथपर्यंत आम्ही खोलवर गेलेलो आहे. उगं काय करायचं, शिकवायचं म्हणून आम्ही शिकवत नाही. आदरणीय शिंदे सर आमच्याकडून तशी तयारी करून घेतात, आमच्या PPT चेक करतात, नोट्स चेक करतात, त्यांच्या अनुभवाने सांगतात की हे असं असं करा, इथं असं असं टाका, असं असं शिकवा. त्यामुळे थोडे नाही, आता मला एक तप झालंय पूर्ण याच्यामध्ये. 12 वर्ष झालेत मी सरांच्या संपर्कात आहे. आणि असं कुणी असं सहज 12 वर्ष जवळ करून ठेवत नसतं कुणाला. आम्हालाही त्यांचा आदर आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे येतो, तेही आम्ही कष्ट करतो म्हणून ते नेहमी सातत्याने आम्हाला बोलवतात. त्यामुळं कसं आहे, ते म्हणतात ना, पाहिजे जातीचे येड्या गाबळायचे कामं नाही. 12 वर्ष रिलेशन असे सहज टिकत नसतात. त्याच्यासाठी तेवढे कष्ट घ्यावे लागतात, सातत्य ठेवावं लागतं, नाविन्यपूर्ण गोष्टी समोर मांडाव्या लागतात. त्यावेळेस माणूस एखाद्या संस्थेमध्ये 12 वर्ष टिकतो. शैक्षणिक मानसशास्त्र बघा नावाचं एक टॉपिक आहे. सरासरीने 4 प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. बालकाची वाढ आणि विकास याच्यावरती 2 क्वेश्चन, म्हणजे मागचे जर प्रश्नपत्रिका बघितल्या आपण 74 क्वेश्चन विचारले गेले. व्यक्तिमत्व विकास जे आपल्या बीएडला सुद्धा प्रत्येक विषयाच्या शेवटी चॅप्टर असायचं पहा, शिक्षकाचे व्यक्तिमत्व. 115 क्वेश्चन, 4 क्वेश्चन दरवेळेस विचारले जातात शिक्षकावरती. त्यानंतर मानसतज्ञ, वेगवेगळे मानसशास्त्रज्ञ 27 क्वेश्चन, दरवेळेस 2 कुठले ना कुठले शास्त्रज्ञ तुम्हाला विचारलेच जाणार आहे. मग जेवढे काही बांधवनो 5-50 ते शास्त्रज्ञ ते परफेक्ट करावाच लागणार आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर अध्यापन पद्धती आणि तंत्रे 3 प्रश्न दरवेळेस विचारले जातात. विशिष्ट लक्ष गटातील बालक हे नवीन टॉपिक आहे, केंद्रीय म्हणजे CTET कडून आपल्याकडे आलेला आहे, त्याच्यावरती 2. आणि जे तुम्ही म्हणतात नेहमी की बाबा उपयोजनात्मक म्हणजे काय असतं, तर ती निर्णय क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही शिक्षक म्हणून त्या पोझिशनला काय कराल, अशी क्वेश्चन 10 असतात सर्वाधिक. आणि हे क्वेश्चनच मुळात सगळं उपयोजनात्मक आहे. आता काही ना प्रश्न पडतो, सर आम्ही TETत मानसशास्त्र शिकलो, मग आता काय गरज आहे. तिकडे ते ज्ञान आणि आकलनावरती क्वेश्चन जास्त होतात, परंतु इकडं उपयोजनावरती क्वेश्चन जास्त आहे. तुम्ही शिक्षक होण्यास खरंच पात्र आहात का, तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी किंवा तुमच्यामध्ये जी अभिक्षमता आहे का, ही इथं चेक केली जाणार आहे. म्हणून बांधवांनो मराठी, इंग्रजी इतकंच महत्त्व तुम्हाला बांधवांनो या मानसशास्त्राला सुद्धा द्यावं लागणार आहे. आता हे मी माझ्या पद्धतीनं माझ्या विषयाचं सांगितलं, असंच तुम्हाला नंतर बांधवांनो शिंदे सर सुद्धा त्यांच्या विषयाचं मराठीचं सांगतील. मराठीचे कुठले टॉपिक आहे, त्यानंतर तुमचे इंग्रजीचे कुठले टॉपिक आहे, हे सगळं रितसर द विनर स्टडी सेंटर आहे बांधवून. इथं गप्पा नाही मारल्या जात, बाप दाखवणं इथं श्राद्ध घाल या पद्धतीचं इथं सगळं काय असतं, काम चाललेलं असतं. त्यामुळं आवर्जून तुम्ही क्लास जर निवडत असाल तर आवर्जून माझ्या या शब्दावरती विश्वास ठेवा. 999 रुपये काही लई मोठी रक्कम नाही आहे. हे बघा बुद्धिमत्तेचे कुठल्या चॅप्टरवर दरवर्षी क्वेश्चन येतात. उगा नुसतंच बुद्धिमत्ता घ्यायचं नाही, तर मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा डाटा असतो बघा. नुसतं आकृत्यावर पहा कसे क्वेश्चन आलेले, 1-1, 2-2, 1-1, 2-2 वेगवेगळ्या आकृत्यावरती काय केले जातात बांधून प्रश्न. तर भन्नाट काकडे सर हे तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यामुळं आवर्जून माझा आग्रह असेल, माता मावल्या जर ऐकत असतील भगिनींनो, की तुमच्या ह्या भावाचं ऐका. 999 रुपये ही साधं तुम्ही एखाद्या वेळेस मार्केटमध्ये साडी विकत आणायला गेले तर याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला पैसे साडीला लागतील. तुम्ही एखाद्या वेळेस मुलाचा बड्डे जर साजरा करत असाल तर 999 पेक्षाही जास्त बांधवांनो बड्डेला खर्च येतो. एवढ्या कमी फीमध्ये म्हणजे मला आश्चर्य वाटतं की शिंदे सर कधी कधी काय करते, विद्यार्थ्यावरती जे काही असं त्यांचं प्रेम नेहमी असं त्यांचं पाझर असं वाहत असतो, त्यामध्ये ते खूप मोठा नुकसान त्यांचंही करून घेतात, आमचंही करून घेतात. पण कसं आहे आता खूप मोठी व्यक्ती आहे, त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला क्लास लावता यावा. आणि सर्वसामान्य परिस्थितीतून सर काय झालेले आहे बांधवांनो पुढं आलेले आहे. त्यामुळे त्यांचा आग्रह असतो की नाही,
आपण एकदम 3 महिन्याचीच बॅच आहे, तर आपण कमी फी ठेवू, विद्यार्थ्याला परवडेल अशा फीमध्ये ठेवू, म्हणून 999 रुपये तुटपुंजी आहे. तुम्ही 2022चा इतिहास बघा, यूट्यूबवर मागच्या जा, 2022 असेल या TET किंवा टेट बांधून माझी एका विषयाची म्हणजे मानसशास्त्राची 999 रुपये फी असायची. तुम्हाला जर एका विषयाच्या फीमध्ये जर एवढी सगळी टीम फौज तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. आणि खूप धन्यवाद द्या आवर्जून सरांना की सर तुम्ही एवढ्या कमी फीमध्ये इतके सुंदर टीचर्स आम्हाला दिले. तर साहजिकच याच्यामध्ये तुमच्याकडून आम्ही छान पद्धतीनं 3 महिन्यामध्ये ही तयारी करून घेऊ. ऑनलाईन पद्धतीने जसं IBPS प्रश्नपत्रिका घेतात तसंच त्या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा तुमच्याकडून सराव करून घेऊ. आणि तुम्ही झेडपीच्या शाळेत जाऊन तिथून त्या झेडपी समोर सेल्फी काढूपर्यंत बांधून आम्ही तुमच्यासोबत असतो. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, अरे आमचे विद्यार्थी सध्या यूट्यूबवर आहे कमीत कमी 5-50. तुम्ही तर मला ओळखत असाल, बरेच जण नवीन विद्यार्थी सोडे तर जुने. आमचे विद्यार्थी माझे असे नावानिशाशी विद्यार्थी बांधून असे यूट्यूबवर असं भन्नाट दररोज असे काय म्हणते त्यांना 20-25 हजार व्ह्यूज असतात. अभिमान वाटतो मला की एकेकाळी हे आमच्याकडे काय होते. आता आम्ही दररोज काय यूट्यूबवर येत नाही, नोकरी आहे, नोकरी करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यामुळं चाललंय ज्याची त्याचं बरोबर चाललंय. जे वांछलं तेथे लावू. सगळ्याला प्रत्येकाचं ईश्वराने काय दिलेलं आहे, पोट दिलेलं आहे, त्या पोटासाठी प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करत असतो. आम्ही आमच्या आहे त्या परिस्थितीत खूप आनंदात आहोत. तेही आमच्या विद्यार्थ्याचं भलं हो, तुमचंही भलं हो. आणि आवर्जून ही बॅच जॉईन करा. ह्या नंबरवरती तुम्हाला जर काही अडचण आली तर कॉल करा. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी, शिक्षक भरतीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. मानसशास्त्र किंवा शिक्षक भरती संदर्भात कधीही काही अडचण आली तर बांधून आवर्जून काय करा, कॉल करा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईश्वर तुमचं भलं करो.